welcome back to Ingwa News. The 14th edition of the Vande Mataram Mahotsav is being organized by the Parent Teacher Association of Dr. Keshav Bilram Hegdewar School, Kujra Bambolim, in collaboration with the Directorate of Art and Culture. As a part of the festival, a Sampurna Vande Mataram group singing competition and a wallpaper making competition will be held for the school students. This exciting cultural event will take place at the Kala Academy in Panjim on Wednesday, 25th September, starting at 9 a.m. and continuing throughout the day. The information was shared by the school's manager, Mr. Subhash Desai, and headmaster, Mr. Vilas Satargar. ही शाळा गेली अनेक वर्ष वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करते. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात, धार्मिक असतात. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांवर विशिष्ट असे संस्कार व्हावेत. आपल्या धर्मामध्ये ज्या काही चालीरीती आहेत, काही उत्सव आहेत, याची माहिती त्यांना व्हावी आणि त्यांच्यावर काही ना काहीतरी या मुलांवर संस्कार व्हावे असा आपला प्रयत्न आहे. त्या दृष्टीने वंदे मातरम हा जो कार्यक्रम आपण गेली 13 वर्ष आपण करतो, त्यांना 14वा असा हा कार्यक्रम आहे. मुलांवर विशिष्ट अशा प्रकारचे राष्ट्रप्रेमाचे संस्कार व्हावे म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित करतो. हे केवळ आपल्या शाळेमध्येच नाही, सगळ्या इतर शाळांनी सुद्धा गोव्यामधल्या सगळ्या शाळांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना एक पाठ व्हावं असा आपला प्रयत्न आहे. केवळ गीत नाही, त्या निमित्तानं विद्यार्थ्यांना या गीताचा अर्थ पण कळावा, तो अर्थ त्यांनी समजून ते गीत गावं असा आपला प्रयत्न आहे. वेगळ्या वेगळ्या चालीनं विद्यार्थी म्हणत असतात, पण त्याच्यामधून जो संस्कार होतो खूप महत्वाचा आहे. 1875 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या गीताचा जन्म दिला त्याला आणि नंतर ते गीत एवढं सगळ्यांच्या जिभे ओठावर आलं. म्हणजे 1905 मध्ये ज्यावेळी बंगालची फाळणी झाली, त्यावेळी बंगभंग विरोधी चळवळी झाली. त्या चळवळीमध्ये या गीताला अत्यंत मोठं महत्व प्राप्त झालं. या चळवळीमध्ये शेकडो हजारो लोकांनी जो भाग घेतला तो वंदे मातरम प्रत्येकाच्या ओठावर होतं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध जो एक प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झाला, त्या जनप्रक्षोभाला आवाज दिला या गीतानं आवाज दिला. त्यावेळी मला मी जे काही वाचन केलंय त्याप्रमाणे लॉर्ड कर्झन यांनी या बंगालची फाळणी करण्यामध्ये अग्रेसर होते. एवढा प्रचंड प्रक्षोभ भारतामध्ये झाला. बंगभंग विरोधी चळवळ इतके जोरदार आहे, हजारो लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. लॉर्ड कर्झनला परत जावं लागलं आणि 1911 मध्ये लॉर्ड मिंटो हे आले, इंग्लंडहून त्यांना पाठवलं. कारण लॉर्ड कर्झनला हे काम जमलं नाही आणि त्यामुळे लॉर्ड मिंटोला पाठवण्यात आलं आणि 1911 मध्ये त्यांना ही बंगालची फाळणी रद्द करावी लागली. ज्या भुरग्यांपर्यंत पावली आणि भुरग्यामध्ये ते एक राष्ट्रीय भावना निर्माण करतो. म्हणजे त्यांची स्पर्धा बाधिकांनी कलाकार म्हणजे त्यांना मूवी ऑनलाईन पद्धतीने बदल केले. म्हणजे फॅमिली कधी घेतली, फॅमिलीने करायला इम्पॉर्टंट खूप बरा प्रतिसाद या सगळ्या स्पर्धेक भेटला. एकूण 13 वर्षात 12 ते 13,000 लोकांपर्यंत या सहभागी झाले. इतकं मोठं सहभाग या स्पर्धेचा आणि खूप मोठ्या प्रमाणात गाणी सुरू झाली, प्रॅक्टिस सुरू झाली.